पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण आमच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशाप्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार, तारीख 26 जुलै. पहिले वाचन राजाचे पहिले पुस्तक, अध्याय 3, ओवी 5, 7-12. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शल्मोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. शल्मोनाने म्हटले, आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावी त्याच्या जागी राजा केले आहे. पण मी तर केवळ लहान मूल आहे. चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य आणि अगणित आहेत. तेव्हा आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? शल्मोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. देव त्यास म्हणाला, तू असला वर मागितलास, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश, यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितलीस. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धिमान आणि विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही आणि पुढे होणार नाही. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. दुसरे वाचन रोमकरांस पत्र, अध्याय 8, ओवी 28-30. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांस, देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असावा. ज्यांना त्याने अगोदर नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला. प्रभूचे वचन. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 13, ओवी 44-52. येशूने लोकसमुदायांस म्हटले, स्वर्गाचे राज्य शेतात लपलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळले. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसाने ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे आणि दाट खाणे चालेल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. देवराज्याशी वचनबद्धता. मत्तेय लिखित शुभवर्तमानात अध्याय 13 मध्ये देवराज्याविषयीचे एकूण 7 दाखले आपणास वाचायला मिळतात. पेरणी करणारा, मोहरीचा दाणा, खमीर, निंदण, गुप्तधन, मौल्यवान मोती आणि जाळे असे ते 7 दाखले आहेत. आजचे शुभवर्तमान गुप्तधन, मौल्यवान मोती व जाळे या 3 दाखल्यांद्वारे आपणास देवराज्याची महती स्पष्ट करत आहे. पहिले 2 दृष्टांत असे सूचित करतात की येशूच्या मागे चालण्यास किंवा त्याच्या अनुयायी होण्यास आपल्याला सांसारिक गोष्टींचा त्याग करावा लागेल. जे खरे धन आहे, म्हणजे आपली आध्यात्मिकता, यासाठी आपल्याला कायमचे येशूबरोबर वचनबद्ध राहावे लागेल. तसेच शेवटच्या दाखल्यात अंतिम न्यायाविषयी सांगितले आहे. न्यायाच्या दिवशी जे वचनबद्ध आहेत त्यांना स्वर्गराज्याचे वैभव पाहण्याचे भाग्य लाभेल. आज आपण संत अन्ना व संत जोकिम यांची स्मृती साजरी करीत आहोत. प्रार्थना, वचनबद्धता आणि नम्रपणा यामुळे आज ते महान संत झाले आहेत. शिवाय त्यांची कन्या पवित्र मरियेच्या पोटी तारणारा जन्मला.